पाकमध्ये होणार तख्तापालट। लष्कर प्रमुख मुनीरची होणार हकालपट्टी। इम्रान खान समर्थक सरकार विरोधात रस्त्यावर। इस वक्त इमरान खान को पाकिस्तान की जरूरत नहीं है, बल्कि पाकिस्तान को इमरान खान की जरूरत है। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत थेट पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली। एवढंच नाही तर पाकिस्ताननं भारतावर केलेल्या ड्रोन हल्ल्यातही पाकिस्ताननं सपाटून मार खाल्ला। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये लष्कर आणि सरकारविषयी असंतोष निर्माण झालाय। त्यातच आता लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांना हटवण्याची मागणी पाकिस्तानात जोर धरतीये। इस वक्त इमरान खान को पाकिस्तान की जरूरत नहीं है, बल्कि पाकिस्तान को इमरान खान की जरूरत है। एकीकडे भारताच्या आक्रमक हल्ल्यांनी पाकिस्तान घायाळ झालाय, तर दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी करत बंडखोरांनी पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या। त्यामुळे पाकिस्तानात अंतर्गत यादवी निर्माण झाली, तर नागरिकांमध्ये सरकारविषयी असंतोष आहे। त्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख असीम मुनीरला हटवा अशी मागणी करण्यात येतेय। एवढंच नाही तर माजी पंतप्रधान इम्रान खानला तुरुंगातून सोडण्याचीही मागणी करण्यात येतेय। त्याची कारणं काय आहेत पाहूया। भारतानं पाकची धुळधाण उडवल्यानंतर लष्कर आणि सरकार विरोधात नाराजी। महागाई आणि बेरोजगारीमुळे सरकार विरोधात आंदोलन। पाकमध्ये त्रिशंकू राजकीय स्थिती, मात्र शरीफ यांच्यावर जनतेची नाराजी। 2024 मध्ये 266 पैकी इम्रान खान यांचे 93 समर्थक विजयी। इम्रान खान युद्ध जिंकवून देऊ शकतात असा समर्थकांचा दावा। खरं तर पाकिस्तानला अंतर्गत यादवीचा मोठा इतिहास आहे। लष्कराचं बंड आणि पंतप्रधानांना तुरुंगात टाकण्याच्या घटना वारंवार घडतायत। मात्र आता पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये लष्कराचा सरकारवरील प्रभाव कमी होत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधान बदलण्याची मागणी होतीये। त्यातच खैबर पख्तूनख्वा, सिंध, बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची आग भडकली आहे। त्यामुळेच पाकमध्ये यादवी निर्माण झाली। दरम्यान असीम मुनीरमुळेच पहलगाम हल्ल्याचा आरोप करण्यात येतोय। नेमकं काय म्हणाला होता मुनीर, तुम्हीच ऐका। पाकिस्तान की कहानी अपने बच्चों को जो है आपने जरूर सुनानी है, ताकि वो पाकिस्तान की कहानी न भूलें। एकदम खरंय, पाकिस्तानची गोष्ट लहान मुलांना सांगायलाच हवी, कारण कुरापती काढून पाक कसा कंगाल झाला हे पुढच्या पिढीला समजण्यासाठी। पाकची गोष्ट लहान मुलांना सांगायला हवी, कारण दहशतवाद्यांना साथ दिली तर देश कसा रसातळाला जातो हे समजवण्यासाठी। कारण आता पाकचं चित्र बदलून जाणार आणि पाक फक्त गोष्टीतच उरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।